बेसिक म्हणजे काय आहे प्रत्युष? कुणी आन्सर करू शकेल काय आहे प्रत्युष शॉर्ट सिंपल स्वीट मध्ये? सिंपल काय? अरे अजून ओके असामान्य नाही करू शकत का? फक्त सामान्य थोडस टेक्निकल वे मध्ये पण आपण पाहणार आहोत. किती जण आहे ज्यांना फक्त 1 महिना झाला इकडे स्टार्ट करून प्रत्युषच्या जर्नीला? 1 महिना, 1.5 महिना, 2 महिने? ओके. सो काय फील करताय तुम्ही जॉईन केलताय? मला थोडस बोलतं म्हणा तुम्ही, ठीक आहे? टेन्शन का दिसतंय चेहऱ्यावर? नॉलेजेबल सेशन असेल की असं होतं, पण तेच इम्पॉर्टंट आहे. ते जर पायाभक्कम नसेल तर पुढे जाण्यात काही अर्थ नाहीये. मला फक्त बोर्ड लागेल. थँक्यू. मी पाहिलंच नाही. सो जरा जास्तच होते सर, माझी हाईट कमी आहे. प्रत्युष ही एक अपॉर्च्युनिटी आहे. त्याला तुम्ही कन्झ्युमर एम्पॉवरमेंट म्हणू शकता, त्याला तुम्ही वुमेन एम्पॉवरमेंट म्हणू शकता, त्याला तुम्ही सर्व्हिस प्रोव्हायडर कंपनी म्हणू शकता. तिन्ही नावं तुम्ही याला देऊ शकता. कन्झ्युमर एम्पॉवरमेंट म्हणजे काय? एंड जर आपण बघितलं तर आपण सगळे कन्झ्युमर आहोत, आपण ग्राहक आहोत. सगळे आहात की नाही? लक्ष इकडे असू द्या, तिकडे काय चाललंय, कुठे चाललंय, काय घेणं देणं नाहीये. लक्ष माझ्याकडे असू द्या. कन्झ्युमर आहात, ग्राहक आहात. तुम्ही खरेदी करता, शॉपिंग करता, ग्राहक आहात. मला सांगा आजपर्यंत प्रत्युषचा फी पण तुम्हाला माहित नाहीये. त्याआधी अशी कोणतं ठिकाण आहे, शॉप आहे, मॉल आहे, त्यांनी तुम्हाला एक अपॉर्च्युनिटी दिली ऍज अ कन्झ्युमर? नाही दिलीये. मग प्रत्युष देतंय तुम्हाला. सो प्रत्युष ही एक कन्झ्युमर एम्पॉवरमेंट अपॉर्च्युनिटी आहे. म्हणजेच काय की तुम्ही स्वतःसाठी काहीतरी खरेदी करताय, त्याच्यातनं तुम्ही पैसे कमवताय. करताय सगळेजण? स्वतःसाठी शॉपिंग करत करत पैसा कमवताय. कन्झ्युमर एम्पॉवरमेंट. दुसरी म्हणजे वुमेन एम्पॉवरमेंट. स्वतः एम्पॉवर होताय. कितीतरी महिला आपल्याकडे आज अशा आहेत की त्या घराच्या बाहेर पण पाऊल ठेवत नाही, घरातनं काम करताय, फायनान्शियल इंडिपेंडन्स आहे, त्यांचा कॉन्फिडन्स बिल्ड झालाय, बोलायला येत नव्हतं, आज चांगल्या प्रकारे बोलताय, सोशल मीडिया हँडल करता येत नव्हतं, आज व्हॉट्सअप, सोशल मीडिया सगळं हँडल करताय. वुमेन एम्पॉवरमेंट होतं याच्यात ना? वुमेन एम्पॉवरमेंटचा अर्थ काय आहे? मराठीत ट्रान्सलेट करून नका सांगू, त्याचा मिनिंग हवाय मला. नाही दुसऱ्यासाठी नाही, स्वतःसाठी अर्थ काय होतो त्याचा? सॉरी. ओके, थोडस क्लोज. नॉट ओनली फायनान्शियल इंडिपेंडन्स ना, फक्त काहींच्या आयुष्यात पैसा असतो पण ती रिस्पेक्ट असते, एम्पॉवरमेंट असतं, स्वतःच्या पायावर उभं राहणं असतं, स्वतः सगळ्या गोष्टी जेव्हा एकत्र येतात ना तेव्हा एक महिला एम्पॉवर होते, स्वतःला एम्पॉवर करू शकते, त्याचा तो अर्थ होतो. सो हे सगळं प्रत्युषच्या माध्यमातून तुम्हाला मिळतं. तिसरी गोष्ट म्हणजे सर्व्हिस प्रोव्हायडर. तुम्ही काम करताय, तुम्हाला सर्व्हिसेस मिळतात चांगल्या, तुम्हाला अपडेट्स मिळतात प्रोडक्टचे, तुम्हाला पेआउट्स मिळतात. मिळत असतील तर हो म्हणा, नसतील नाही म्हणू शकता. फक्त मला रिस्पॉन्स हवाय, एनर्जी हवाय. काय असतं, कोणताही गेस्ट जेव्हा स्टेजवर असतो त्याला एक एनर्जी पास होत असते त्याच्या ऑडियन्स कडनं, आणि ती जर मी नाही कोणी असू दे, म्हणजे मला तर होतं कारण की माझं जास्त स्टेज परफॉर्मन्स नाहीये, मी ऑनलाईन मीटिंग घेऊ शकते, पण जेव्हा ती पास होते ना तर जो स्पीकर असतो त्याला अजून एक्साइटमेंट येते, अरे चला माझ्या ऑडियन्स खूप छान प्रकारे रिस्पॉन्ड करताय, मी अजून कशा बेटर वेने त्याला एक्सप्लेन करू शकेल. आणि हे पण एक